जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उल्हासनगरातील कैलास कॉलनी चौकात महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच शिवसैनिकांनी अशीही बनवाबनवी, कलंकित मंत्री, हतबल मुख्यमंत्री असे आशय असलेले बॅनर आणले होते। भ्रष्ट जनता त्रस्त, संपूर्ण जनतेमध्ये त्राई झालेली आहे। लोकांना करायचं काय, जायचं कोणाकडे समजत नाही। आपसातले हेवे दावे त्यांचे सरकारमधले, 3 गाडा काम बिघडा तिघांची काय रिक्षा बोलतात ते चालतच नाही। त्यामुळे हे महाराष्ट्र थांबलेलं आहे। महाराष्ट्र थांबलं नाही, महाराष्ट्र मागे मागे चाललेलं आहे। प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतोय की कशा प्रकारचा व्यवस्था आहे। अगदी व्यवस्था कोलमडलेली आहे। रस्ते खड्डेमध्ये रस्ते झाले। परवाच शिळफाटा किंवा ठाण्यावरून इकडे येण्यासाठी 6-7 तास लोकांना लागत होते। लोक अक्षरशः कंटाळली होती। गाड्या सोडून लोकांना घरी जायची वेळ, ही काय व्यवस्था झाली का? अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची केलेली आहे आणि त्याला कारणीभूत भ्रष्ट मंत्री आणि कलंकित मुख्यमंत्री आहेत। कलंकित मंत्री त्यांना पाठी हातभार असणारे मुख्यमंत्री आहेत म्हणून या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे ऐसी आमची मांगनी है। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।